तर पोट्टे आज गेलो आपण पिंपळले यात्रेत. तिथे गेल्यानंतर एवढा माहोल केला की तुम्हाला काय सांगू, एकदम फुकट मध्ये सर्कस पाहिली. आणि हे सगळे लोक इकडे कोणाचा एवढा मन लावून डान्स पाहू राहिले ते तुम्हाला मी व्हिडिओत पुढे दाखवतो. तो व्हिडिओ पूर्ण पाहायचा. ब्लॉग आवडत असतील तर फॉलोही करजा. जर आवाज बसलेला आहे तर समजून घ्या जेवढं तुमच्या भावाने. तर पोट्टी हो काय म्हणता मग, कशी आहात, चांगल्या आहे की नाही? सर्वांना मनापासून जय श्रीराम. आज आलो टावर जवळ गण्याले घ्यायला. गण्याले उचललं, त्यानंतर घरी गेलो, मस्त जेवण घेऊन केलं, त्यानंतर निघालो भाऊ आपण चौट्ट्याला जायला. चौट्ट्याला जाताना आपण वाजवलं एक गाणं, ऐकून घ्या. मग नंतर गावात पोहोचल्यानंतर गण्याने चल म्हणे मी फुगे चारतो. मी चल लवकर फुगे चार बाबा, लय दिवस झाले काही चारलंच नाही. फुगे घे खाल्ले. त्यानंतर घराजवळ आलं तर हा गडी दिसला. लस रागानं पाहायचा. वेळेला मारतिक का बाबा, याचा व्हिडिओ काढला. त्यानंतर पोट्टी आपल्याला जायचं होतं पिंपळोच्या यात्रेत. मी टू व्हीलर न जाऊ तर आपली कुल्फी बनवून देईन. मी कार आहे बाबा, कार मध्येच जाऊ. मग लावला मस्त पोट्टीले फोन, निघालो आम्ही पिंपळोच्या जायला. जाताना पोट्टीने वाजवलं खतरनाक गाणं. गाणं ऐकून घ्या तुम्ही आता एक वेळा. असाच माहोल मजा करत पोहोचलो आम्ही पिंपळोल्या यात्रेत. इथे एक व्हिडिओ काढून घेतला आपला मस्त. त्यानंतर गेलो यात्रेत पुढे. मग गेलो मंदिरात. मंदिरात गेल्यानंतर मला दिसला घंटा. सगळे बाजू राहिले त्या घंटा. म्हटलं मला घंटा वाजूनच पाहा लागतो. गेलो बाबा, इथं आदेश डॉनने व्हिडिओ काढायला लावला. एक दोन वेळा घंटा वाजवला. म्हटलं बस झाला आता, लोक मारतील. मग गेलो अंदर मंदिरात, पाया वगैरे लागलो. नंतर बाहेर आलो. म्हटलं चला आता यात्रा फिरायला जाऊ. यात्रा फिरायला गेलो तर सर्कस पुढे सगळे लोक कोणाला तरी डान्स पुरायचे. सगळे मनलून पोरायचे. पाहून घ्या तुम्ही एक वेळा. म्हटलं कोण नाचू राहिलं बा इकडे. निकडे पाहिलं ते छोटे काका एकदम खतरनाक नाचू राहिले. पोट्टे याचा डान्स मी तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये दाखवतो. नेक्स्ट पार्ट नक्की पाहिजे. नेक्स्ट पार्ट मध्ये आपण फुकट मध्ये सर्कस ही पाहिजे. तेपर्यंत तुम्ही फॉलो करून घ्या.